आहे सरकारला आंदोलन करू नये, तरी देखील आता नगर जिल्ह्यामधनं लिपिकांचं बंद आंदोलन सुरू झालंय, काम बंद आंदोलन त्यांनी. मला माहित नाही, जर काम बंद आंदोलन असेल तर कशामुळे काम बंद आंदोलन आहे, त्यांनी माझ्याकडे कुठल्या प्रकारच्या मागण्या अजून केलेल्या दिसत नाही. आणि अशा जर मागण्या केल्या असतील आणि त्यांचं म्हणणं जर काही असेल ते ऐकून घेऊन तात्काळ त्याच्यावरती या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल. आई खरीपाचा हंगाम सुरू होतोय साहेब, पेरणीच्या वगैरे तयारी लगभग अशा वेळेस नाही, त्या संदर्भामध्ये मी उद्या परवाच माहिती घेतो आणि त्या संदर्भात लगेच तात्काळ कारवाई दोन्ही ठाकरेंचे पक्ष एकत्र यावे अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्या संदर्भात मी भाष्य करू नये असं माझं मत आहे, कारण मी खरं बोललेलं तुम्हाला चालत नाही, तुम्ही मी खरं बोललेलं दाखवत नाही, मला खोटं बोलता येत नाही. त्यामुळे त्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तर मला त्या तुम्हाला मी प्रेस नोट देतो. आपल्याला काय काय खरं काय त्यात काही मला बोलणं योग्य होणार नाही. नाही, त्या संदर्भामध्ये सन्माननीय अजितदादांनी आम्हाला पार्टी मिटिंगमध्ये सूचना केलेल्या आहेत की कृषी विभागाचा एक भाग आपला जिल्हा परिषदेमार्फत या ठिकाणी काम करतो, त्यांच्याकडे जरा काम कमी असल्याचं दिसतंय, तर त्यांच्याकडे जास्त काम कसं देता येतील या संदर्भातल्या सूचना या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. आणि त्या संदर्भात मी सचिव महोदयांनी सांगितलंय की जिल्हा परिषदमध्ये जे कृषी खातं आहे त्यांना आपल्यातल्या काही योजना त्यांना डायव्हर्ट करता येतील का या संदर्भात म्हणजे माहिती घेऊन आणि त्या संदर्भात ते कारवाई करण्यासाठी सांगितलंय. तो विभाग माझ्याकडे नाही, त्या विभागासाठी मी माननीय मंत्री महोदयाला विनंती करेन की लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना, पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत द्यावी. त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याला उत्तर आमचे प्रदेशाध्यक्ष देतील, त्यांना व्यवस्थितपणे उत्तर देतील.